मित्रांनो, 1 जूनला केलेल्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं की लोकसभेच्या निकालानंतर महायुतीचे तुकडे तुकडे होतील. त्यावेळेला काहींना त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नव्हता किंवा त्यावेळेला तशी परिस्थिती नव्हती. पण आता निकाल लागलेले आहेत. प्रत्येकाचं काय होणार आहे या 3 पक्षांमध्ये किंवा 4 पक्षांमध्ये हे सगळ्यांना कळलेलं आहे. काल 10 जून होता आणि कालच्या 10 जूनच्या दिवशी राष्ट्रवादीचा एक मेळावा षण्मुखानंदमध्ये झाला. दुसऱ्या राष्ट्रवादीचा मेळावा नगरमध्ये झाला. म्हणजे जी मुख्य राष्ट्रवादी पवारांची आहे ती. आता मुख्य राष्ट्रवादी काही मंडळी म्हणतात की ती अजित पवारांची आहे, पण शेवटी राष्ट्रवादी म्हटलं की आपल्या समोर शरद पवार येतात. तर हे 2 पक्षांचे 2 मेळावे झाले. आणि तिसरी गोष्ट घडली ती मलबार हिलच्या वर्षा या बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी. तिथे आमदार आणि खासदारांची बैठक होती. आणि या सगळीकडे काय घडलंय की ज्याच्यामुळे मी असं म्हटलं होतं 1 जूनला की महायुतीचे तुकडे तुकडे होतील, तेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रांनो, 1 जूनला जसं मी आपल्याला म्हटलं होतं की लोकसभा निवडणुकांचे निकाल लागतील. ते निकाल जे असतील त्या निकालानुसार महायुतीचे तुकडे तुकडे होतील. आणि आता नेमकं तेच होतंय. कालच्या षण्मुखानंदमध्ये राष्ट्रवादीचा जो मेळावा झाला, नगरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा झाला. या दोन्ही ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे. आणि ती काय आहे? तर ती गोष्ट अशी आहे की अजित पवार यांचा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुळीच प्रभाव पडलेला नाही. त्यामुळे त्यांच्या बरोबर गेलेले जे काही आमदार आहेत किंवा त्यांच्या संपर्कात असलेले जे काही आमदार आहेत किंवा ज्यांना आपल्या भविष्याचा भाग्यविधाता अजित अनंत पवार वाटतो, त्या सगळ्यांना हे कळून चुकलंय की शरद पवार यांच्याशिवाय तरणोपाय नाही. आणि त्यामुळेच राष्ट्रवादीच्या षण्मुखानंद मधल्या कार्यक्रमामध्ये शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार काहीसे भावूक झाले होते. आता या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर राजकारणात भावूक होणं किंवा गदगदून येणं या सगळ्या गोष्टींना शेवटची पायरी असते. तिथे फक्त निवडणुकांचं संख्याशास्त्र बोललं जातं, निवडून येण्याचं सूत्र बोललं जातं. आता हे जे सूत्र आहे आणि हे जे संख्याशास्त्र आहे हे फार वेळ अजितदादांबरोबर राहिल्यास आपल्याला सत्तेच्या प्रवाहात ठेवू शकत नाही, हे आता राष्ट्रवादीच्या आमदारांना कळून चुकलेलं आहे. दुसरीकडे शरद पवारांनी आपला सक्सेस रेट जो आहे, स्ट्राईक रेट जो आहे, तो 80% दिलेला आहे. म्हणजे 10 जागा लढवल्या आणि 8 लोकांना निवडून आणलं. आणि त्यामुळे आपण निवडून आणलेले 8 लोक हे दिल्लीतले महाराष्ट्राचं अष्टप्रधान असं शरद पवारांनी म्हणून टाकलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे ज्याला आमदार व्हायचंय त्याला एकतर आपल्या जुन्या प्रवाहात जायचंय किंवा असं काहीतरी करावं लागणार आहे, आपण 100% निवडून येऊ. आता अजितदादांच्या सौभाग्यवती ज्या बारामती लोकसभेमधून निवडणूक लढल्या त्यांना 1.5 लाखाहून अधिक मताधिक्याने सुप्रिया सुळेंनी पराभूत केलंय. बारामती हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथेही सुप्रिया सुळेंनी आघाडी घेतली आहे. आणि ती थोडकी नाही तर जवळपास अर्धशतकी हजारांची आघाडी घेतलेली आहे. आणि यामुळे आता पुढच्या वेळेला बारामतीमधून अजित पवार यांचा एखादा पुतण्यास तिथून निवडणूक लढेल असे साफ संकेत मिळालेले आहेत. आता अशी परिस्थिती अजित पवारांची झालेली पाहिल्यानंतर कुठलेच आमदार किंवा ज्याला सत्तेत जायचंय, मंत्री व्हायचंय, आपल्या भागाचा विकास करायचा आहे, स्वतःचा विकास करायचा आहे, तो अजित पवारांबरोबर थांबणं हे कदापि शक्य नाही. आता ही गोष्ट झाली राष्ट्रवादीची. आणि तिकडे पलीकडे वर्षावर काय आहे तर तिथे आमदारांची बैठक लावली होती मुख्यमंत्र्यांनी. ही बैठक रात्री 10 वाजेपर्यंत चालली. त्यानंतर खासदारांची बैठक झाली. आमदारांच्या बैठकीमध्ये एकमुखी कल्लोळ, एकमुखी आरडाओरडा केला गेला. एकमुखाने मुख्यमंत्र्यांना हे सांगितलं गेलं की भाजपला सांगा सर्वेची नाटकं बंद करा. अत्यंत आक्रमक झाले होते आमदार, प्रचंड संतापलेले होते. याचं कारणच आहे की या आमदारांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या काही नेत्यांनी सुरू केला होता की हे निवडून येणार नाहीत, सर्वेमध्ये यांच्या बाबतीत सकारात्मक गोष्टी दिसत नाहीत असं सांगायला सुरुवात केली होती. काल काही आमदार असं म्हणाले
की तुम्ही काय आम्हाला मनोधैर्य शिकवणार? जेव्हा तुमच्याकडे 105 होते त्यावेळेला आम्ही 40 आलो म्हणून तुमची सत्ता आली, आणि हे खरंच आहे. कारण मनोधैर्य किंवा मोरल पडणं हे यांच्या बाबतीत शक्य नव्हतं एवढ्यासाठी, कारण यांनी आपल्या जीवाशी, आपल्या राजकीय कारकिर्दीशी आणि मुलाबाळांशी, कुटुंबाशी अत्यंत धाडसी गोष्ट करत भाजप बरोबर किंवा भाजपसाठी जाणं पसंत केलं होतं, शिंदेबरोबर जाणं पसंत केलं होतं. पण आता झालंय काय या सगळ्यांचं? एकतर यांनी एकतर ह्या सगळ्या आमदारांचं म्हणणं काय आहे की आमची कामं होत नाहीयेत. हीच गोष्ट भाजपमधल्या आमदारांची पण आहे मित्रहो, आणि हीच गोष्ट राष्ट्रवादीतल्या आमदारांची पण आहे की त्या सगळ्यांना असं वाटतंय की सरकारमध्ये आपली कामं होत नाहीयेत, त्यामुळे आमदार नाराज आहेत. आता पुढचे 4च महिने राहिलेत, शेवटचा 1-1.5 महिना जाईल आचारसंहितेमध्ये, म्हणजे 2-2.5 महिने राहिलेत. शेतीचे दिवस आहेत, ग्रामीण भागामध्ये पाऊस सुरू झालेला आहे, MMRDA रिजन मध्ये पण वेगवेगळी कामं सुरू आहेत. आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ऑक्टोबरमध्ये जी विधानसभा येईल ती लढवायची तर लढवायची कशी, असा आमदारांना प्रश्न पडलेला आहे. आता हे झालं शिंदेंच्याकडे. शिंदेंकडचे 40 आमदार जे आहेत ते इंटॅक्ट राहणार नाहीत, ही माझी माहिती आहे. आता याच्यासाठी मुख्यमंत्री वाईट वागतायत का? तर कदाचित ते नाही असेल. पण आता एक गोष्ट अशी झाली आहे की बघा, शरद पवारांकडे काय, जो माणूस पक्ष सोडून गेला आणि तो जर परत आला तर पवार त्या आलेल्या आमदाराला किंवा नेत्याला टोचून टोचून खात नाहीत, टोचून टोचून मारत नाहीत. ही गोष्ट मात्र शिवसेनेत लागू पडत नाही. शिवसेनेमध्ये परत आलेल्याला ही गद्दार किंवा खोकेबादर वगैरे म्हणण्याची भीती आणि शक्यता ही अधिक आहे. त्यामुळे जायचं तर जायचं कसं? पण मी आपल्याला विश्वसनीय माहिती देतोय, एकनाथ शिंदे यांच्याकडचे 12 ते 14 आमदार असे आहेत जे पुन्हा मातोश्रीकडे जायला तयार आहेत. आणि त्यामध्ये कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, त्याचप्रमाणे मुंबईच्या MMRDA रिजन मधला काही भाग, हे असे आमदार पुन्हा जाऊ शकतात. त्या आमदारांची बोलणी कोणाबरोबर सुरू आहेत, त्या आमदारांसाठी निकष काय लावलेत, आणि पहिल्यांदा असं होणार आहे की हे आमदार जर परत गेले तर उद्धव ठाकरे त्यांना फार टोचून बोलणार नाहीयेत किंवा फार त्यांना त्रास देणार नाहीयेत. जमलं तर पुन्हा तिकीटही देतील, पण त्यांना तिकीट दिल्यानंतर त्यांचा पंगा हा एकनाथ शिंदेशी असणार आहे, कारण तेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असणार आहेत पुढचे किमान 4 महिने तरी, निवडणुका होईपर्यंत. मग असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबरोबर पंगा घेऊन आपण निवडणूक लढू शकू का, याचा विचार या आमदारांना करायचा आहे. पण या आमदारांची निवड करताना काय विचार केला गेलेला आहे, तर ज्यांनी फार मातोश्रीबद्दल वाईट बोललेले नाहीयेत किंवा उद्धव ठाकरेंबरोबर व्यक्तिगत टीका केलेली नाहीये, असे जे काही लोक आहेत त्यांना प्रवेश दिला जाईल. या आमदारांची जी काही 14 आमदार आहेत त्यापैकीची 6 ते 7 नावं ही माझ्या हाती आहेत. पण त्या आमदारांची बसलेली सुरक्षा किंवा त्या आमदारांचा असलेला माझ्यावरचा विश्वास, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर मी ती नावं आपल्यापर्यंत आत्ता या क्षणाला उद्धृत करत नाहीये, पण ती इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा किंवा कोणत्याही माध्यमांपेक्षा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे येते. मग आता हे सगळं होत असताना खासदारांनी देखील काल 10 नंतरची जी बैठक झाली त्यामध्ये मुख्यमंत्र्यांना सांगितलं, आता शिंदेंसमोर एक प्रश्न असा राहिलेला आहे की जे लोक पराभूत झालेले आहेत त्यांचं करायचं काय. कारण 7 खासदार निवडून येऊन 1.5 मंत्रीपद पण देण्यात आलेलं नाहीये, म्हणजे 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद द्यायला होतं, तर ते अर्धच मंत्रीपद दिले गेलेले. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी मध्ये खूप मोठी उलथापालथ होणार आहे, शिवसेनेमध्ये देखील खूप मोठी उलथापालथ होणार आहे. आता प्रश्न असा आहे की ही जी लोकसभेला जी सहानुभूती राहिली असं म्हटलं जातंय, ती सहानुभूती येणाऱ्या काळामध्ये राहणार आहे का नाही, हा एक प्रश्न आहे. त्यामुळे जसं मी म्हटलं की महायुतीचे तुकडे तुकडे होणार आहेत, पण महाविकास आघाडीने एकसंघ राहायचं असं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे येणारी जी विधानसभा आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना कमालीची कठीण जाणार आहे. कारण या सगळ्या लोकांना पुन्हा एकदा तसंच टॉर्चर करणं, त्यांना दबावाखाली ठेवणं, त्यांची तिकीट कापणं असा प्रयत्न जर भाजपनं केला तर भाजप महाराष्ट्र हातचा गमावून बसेल. आणि
जे आता लोकसभेला घडलं तेच विधानसभेला घडेल हे आपण लक्षात ठेवा किंवा आपण नोंदवून ठेवा. कारण भाजपची जी एकूणच काम करण्याची पद्धत आहे, वागण्याची पद्धत आहे, ती फारशी चांगली नाहीये हे आता एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे जे मोदींना बिनशर्त पाठिंबा देतात, त्यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्याची सौजन्यशीलता सुद्धा भाजपच्या नेत्यांनी राखलेली नाही, जपलेली नाहीये. हा भाग सोडा की राज ठाकरे त्या 8,000 लोकांच्या गर्दीत जाण्यासाठी उत्सुक होते की नव्हते, हा भाग सोडा. पण भाजप आपल्या मित्र पक्षांबद्दलच्या गोष्टींची जाण ठेवत नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये हे सगळे आमदार आपल्या राजकीय हितावर वरवंटा फिरवायला तयार नाहीयेत. त्यामुळे येणारा काळ हा शिंदेंसाठी जितका कसोटीचा असेल तितकाच अजित पवारांसाठी महाकसोटीचा असेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपसाठी तर येणारा काळ हा सत्व परीक्षेचा असेल. मित्रहो, आपल्याला काय वाटतंय? जे मी आपल्याला म्हटलं होतं की लोकसभा निवडणुकांनंतर महायुतीचे तुकडे तुकडे होतील, हे आपल्याला पटतंय का? या निकालांनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना पुन्हा एकदा शकलं होण्याच्या वाटेवर दिसत आहेत का? अजित पवार यांचं राजकीय भवितव्य किंवा भविष्य हे अंधारात दिसतंय का? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत. धन्यवाद.